पुढील विधाने वाचा. धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. बघा मित्रांनो, अपूर्ण क्रियापदे असा काही प्रकारच नाही. जर एखाद्या धातूला प्रत्यय लागलेले असतील आणि जर तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नसेल तर अशा शब्दांना अपूर्ण क्रियापदे नाही, धातू साधिते म्हणतात. त्यामुळे हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. धातूला प्रत्यय लागून ही क्रिया अपूर्ण आहे असे दाखवणाऱ्या शब्दांना आपण धातू साधित म्हणतो, अपूर्ण क्रियापद नाही. ठीक आहे. संयुक्त क्रियापदामध्ये बघतो आपण की धातू साधित वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला सहाय्यक क्रियापद मदत करते त्या धातू साधिताला त्या धातू साधितातील क्रिया पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते हे मात्र बरोबर विधान आहे. कारण अकर्मक क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. कर्ता आणि क्रियापद या दोन शब्दांमुळेच तिथे वाक्याचा अर्थ बहुधा पूर्ण होत असतो. ठीक आहे. आणि म्हणून हे विधान बरोबर आहे. काही क्रियापदांना दोन कर्मे असतात हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. कारण ज्या क्रियापदांना विधान पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज असते त्याला आपण द्विकर्मक क्रियापद म्हणतो. ठीक आहे. आणि मग जेव्हा द्विकर्मक क्रियापदाचं वाक्य असते त्यावेळेला त्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात. त्यातलं जे कर्म व्यक्ती किंवा प्राणीवाचक असते त्याला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो आणि जे कर्म वस्तुवाचक असते त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणतो. म्हणजे ही तिन्ही विधानं जी आहेत ते यापैकी पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं बी आणि सी बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येणार? फक्त ए चूक, फक्त बी चूक, फक्त सी चूक, सर्व बरोबर. तर आपलं उत्तर येणार फक्त ए चूक. ए विधान चूक आहे. ओके. यस.